नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 43 मधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। काल पहिला प्रश्न पाहिला आपण, त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल। प्रथम आपण वाचून घेऊया दुसरा प्रश्न। सम आर्क्स आर शोन इन द सर्कल विथ सेंटर ओ राइट द नेम्स ऑफ मायनर आर्क्स काढायचे, मेजर आर्क्स आणि सेमी सर्क्युलर आर्क्स या प्रश्नामध्ये आपल्याला मायनर आर्क्स कोणते आहेत, मेजर आर्क्स कोणते आहेत आणि सेमी सर्क्युलर आर्क्स कोणते आहेत काढायचे आहे। मायनर आर्क्स एक्स आणि क्यू, मायनर आर्क्स आर्क एक्स क्यू। अजून मायनर आर्क्स म्हणजे सेमी सर्कल, अर्ध वर्तुळ त्याच्या कमी असणारा कंस। आता हा पण एवढा पण कंस होईल, हा घेतला आपण, हा पण होईल सेमी सर्कलच्या कमीचे, तो कोणता होईल, क्यू एक्स पी। आर्क्स हा 2 शब्दातही लिहितात, 3 शब्दामध्ये पण लिहितात। दुसरा आर्क्स कोणता होईल, आर्क क्यू एस पी किंवा पी एस क्यू, पी एक्स क्यू। हा एक झाला मायनर आर्क। खाली जर पाहिलं तर हा एक आर्क मायनर होऊन जातो, क्यू वाय, आर्क क्यू वाय। हा पण आर्क होईल एवढा कंस, आर्क आर वाय, आर्क आर वाय। हे आपल्याला क्यू वाय पण होईल आणि आर वाय पण होईल, आर्क क्यू वाय एवढा, म्हणजे सेमी सर्कलपेक्षा कमी आहेत ते, म्हणून त्यांना मायनर आर्क्स। आता मेजर आर्क म्हणजे सेमी सर्कलपेक्षा मोठे असणारे। हा इथून एवढा जर सर्कल घेतला आपण, हे सेमी सर्कल होईल, अर्धवर्तुळ होईल एवढा, तर याच्यापेक्षा मोठा कंस पाहिजे आपल्याला, मोठा आर्क पाहिजे। हा होईल का, नाही होणार, क्यू वाय आर हा होणार नाही, याच्यापेक्षा पुढचा एखादा पॉईंट घेतला तर होऊ शकतो। मग म्हणून कोणता घेणार आपण, आर्क क्यू वाय पी, आर्क क्यू वाय पी हा होईल। आता वाय पासून घेतला आपण, वाय पी हा क्यू, आर्क वाय पी क्यू हा मेजर आर्क होतील। अर्ध सेमी सर्कलपेक्षा जास्त येते त्याची लांबी त्या कंसाची, म्हणून त्यांना मेजर आर्क। सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे कंप्लीट अर्धवर्तुळ तयार करणारे, हे त्यांचे 2 पॉईंट कॉमन असतात, हा इथून इथपर्यंत आणि दुसरा आर्क होईल इथून इथपर्यंत। हा कसा वाचायचा, आर्क क्यू पी आर किंवा आर्क क्यू एक्स आर, हा एक आर्क। आणि दुसरा सेमी सर्क्युलर आर्क क्यू वाय आर किंवा आर्क आर वाय क्यू। सेमी सर्क्युलर आर्क कोणते होतील आपले, आर्क क्यू पी आर पूर्ण सेमी सर्क्युलर अर्धा, दुसरा अर्धा सेमी सर्क्युलर, आर क्यू वाय आर, आर्क क्यू वाय आर, मेजर आर्क्स। आता याच्यात तुम्हाला क्लिअर ओळख होईल, पाहता हा एक इथे, हा
हा कोणता आहे मायनर, कारण कमी अंतर आहे, अर्धवर्तुळापेक्षा कमी आहे मायनर. हा होईल मायनर. हा पूर्ण सेमी सर्क्युलर, हा पूर्ण सेमी सर्क्युलर. मेजर म्हणलं तर सेमी सर्क्युलरपेक्षा जास्त. इथून जर सुरुवात केली आपण, सेमी सर्कल इथपर्यंत येईल आणि त्याचा पुढचा एखादा कोणता पॉईंट घेतला तरी तो तेवढा आर्क मेजर आर्क होईल. मायनर आर्क काढले आपण, मेजर आर्क काढले आणि सेमी सर्क्युलर आर्क काढले. अशा प्रकारे आपला प्रश्न 2 आहे. समजलं मित्रांनो? उद्या आपण तिसरा प्रश्न सोडूया.